आपण घराबद्दल बोलत होतो. हो. की घर हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय येतं? घर म्हणजे नुसता निवारा नाही, तर त्या घरामध्ये कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा घराची व्याख्या ही पूर्ण. मुळात भारताची इकॉनॉमी ही सर्वसामान्य कुटुंबावर डिपेंड आहे. आज साताऱ्यात बघतोय की भौगोलिक रचनेनुसार घराची किमती वेगवेगळ्या पाहायला मिळतात. तर त्या कशामुळे? याचं कारण काय तर मूळ किंमत ही जमिनीवर डिपेंड आहे आणि लँड कॉस्ट ही निव्वळ लोकेशनवर म्हणजे जेवढ्या शहराच्या जवळ जाल तेवढी लँड कॉस्ट ही वाढत जाते. माणूस रोज काम करतो, 4 पैसे कमवतो, कुटुंबाच्या गरजा भागवतो आणि उद्याची स्वप्न पाहत राहतो. पुन्हा दिवस उगवला की पुन्हा काम, पैसे, कुटुंब आणि पुन्हा स्वप्न. हे सगळं करत असताना सर्वात महत्वाचं ठरतं ते म्हणजे आपलं घर. मग घर लहान असो किंवा मोठं, प्रत्येकाची एकच अपेक्षा असते, दिवसभर दमल्यावर आसऱ्यासाठी आपल्या स्वतःचं घर असावं. आता घराची व्याख्या ही निश्चितच प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार किंवा आपल्या गरजेनुसार घराचा विचार करत असतो. पण मग नेमकं घर कशा पद्धतीनं असायला पाहिजे हा प्रश्न उरतोच की. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या डायरीतलं एक पान उलगडणार आहे आणि पान ज्या व्यक्तीचं आहे अशा व्यक्तीलाच आपण भेटणार आहे. ते म्हणजे माझे मित्र अभय भोसले सर. तसं बघायला गेलं तर अभय सरांचा जन्म हा सामान्य कुटुंबातला, पण त्यांचं स्वप्न हे सामान्य व्यक्तीसारखं नव्हतं. त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट निवडली आणि त्या वाटेवर चालत असताना पडेल ते काम, पडेल ते कष्ट करत आज साताऱ्यातील बांधकाम क्षेत्रात यशस्वी आहेत. आज आपण त्यांचा जीवन प्रवास आणि त्याचबरोबर घर या संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत. तर मग आज आपण सरांशी गप्पा मारूया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रेम, काय म्हणतोस? सर, आजपर्यंत आपण बरेच वेळा भेटल्यानंतर आपल्या जुन्या साईडबद्दल बोललोय, नवीन साईडबद्दल बोललोय, पण आज मी कोणत्याच साईडबद्दल बोलणार नाही. बर. आज मला घर या संकल्पनेविषयी बोलायचंय, कारण तुमचं आणि घराचं नातं हे खूप जुनं आहे. मला पहिल्यांदा असं विचारायला आवडेल तुम्हाला की घर हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय येतंय? घर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय तर सर्वांचाच आहे. हो. आपुलकीचा आहे. घरात नुसतं राहणं हा विषय नाहीये, तर घरामध्ये प्रेम, आपुलकी, कौटुंबिक वात्सल्य ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला घर म्हणलं जातं. बरोबर आहे. आणि ह्या घरासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, गरजा वेगळ्या आहेत आणि त्यानुसार घर होणार आहे. आपण बसून बाकीच्या सगळ्या गोष्टी जरा थोडंसं डिटेल चर्चा करू, किसूला पण कळेल. तर सर, आपण घराबद्दल बोलत होतो. हो. की घर हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय येतं? घर म्हणजे नुसता निवारा नाही, तर त्या घरामध्ये कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा घराची व्याख्या ही पूर्ण. बरोबर आहे. आणि घरासंदर्भात बोलायला एवढं कमी. हो. आता सर, आपण जेव्हा सामान्य माणसाबद्दल बोलतो, खरं तर सामान्य माणसाच्या जास्त अपेक्षा नसतात, पण तरी त्याला त्याच्या मनासारखं घर हवं असतं. तर नेमकं सामान्य माणसानं घर कसं निवडावं? मुळात भारताची इकॉनॉमी ही सर्वसामान्य कुटुंबावर डिपेंड आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणूस ही त्याची अपेक्षा आहे ही सध्या फ्लॅट संस्कृतीकडे जास्त गेली. हो. त्यामुळे फ्लॅट 1 BHK 2 BHK ह्या अपेक्षा ह्या सर्वसामान्य कुटुंबाच्या बेसिक अपेक्षा झालेल्या हा. आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे तुमचं. सर, आज साताऱ्यात बघतोय की भौगोलिक रचनेनुसार घराची किमती वेगवेगळ्या पाहायला मिळतात. तर त्या कशामुळे? सातारा काय आहे, तर सातारा ही पूर्वीपासून पेन्शनर सिटी म्हणून पकडली जाते. तिची ओळखच पेन्शनर सिटी झालेली आहे. त्यामुळे काय होतं की सातारा ह्या 2 भागामध्ये डिवाइड होतो. नॅशनल हायवेमुळं एक खेड विकासनगर हा भाग येतो आणि एक सातारा जुनं शहर. जसं तुम्ही शहराकडे जाल तसं त्याचं फ्लॅटच्या रेटच्या किमती ह्या वाढत जातात आणि जसं तुम्ही शहरापासून थोडंसं बाहेरच्या साईडला याल त्याप्रमाणे त्याच्या रेट ह्या किमती कमी होतात. याचं कारण काय तर मूळ किंमत ही जमिनीवर डिपेंड आहे आणि लँड कॉस्ट ही निव्वळ लोकेशनवर म्हणजे जेवढ्या शहराच्या जवळ जाल
तेवढी लँड कॉस्ट ही वाढत जाते. कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये बेसिक 10-20% फक्त फरक पडू शकतो. पण लँड कॉस्टमध्ये आता अतिप्रचंड फरक पडतो. त्यामुळं साधारणतः सातारामध्ये ₹6,000 प्रति स्क्वेअर फुटापासून ते अगदी ₹3,000 प्रति स्क्वेअर फुटापर्यंत जमिनीच्या फ्लॅटच्या किमती ह्या डिपेंड आहेत. बरं. आणि त्यामुळं व्हेरिएशन हे तुम्हाला बघायला मिळते सातारामध्ये सर्वात जास्त. आता मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही फ्लॅट बद्दल बोलला, तर गेल्या 7 ते 8 वर्ष झाली मी बघतो ना, तर फ्लॅट संस्कृती सातारामध्ये जास्त वाढत चालली. तरी नेमकी कशामुळे? साधारणतः हा प्रश्न सर्वांना पडतच आहे. याचं रिझन असं आहे की जेव्हा जेव्हा लँड कॉस्ट ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर जाईल, तसं फ्लॅट संस्कृती ही वाढत जाणार आहे. बरं. ही कुठेही असो, कोणत्याही मेट्रोपॉलिटन सिटीत जावा तुम्ही किंवा अगदी ग्रामीण खेडेगावात जावा, लँड कॉस्ट याच्यावर डिपेंड आहे फ्लॅट संस्कृती. आज जर साताराबद्दल बोलायचं म्हणलं तर सातारामध्ये साधारणतः आता ₹50,00,000 प्रति गुंठ्यापासून ते अगदी ₹15,00,000 प्रति गुंठ्यापर्यंतचे लँड कॉस्ट ही झालेली आहे. अशा केसमध्ये मगाशी आपण जी चर्चा केली की सर्वसामान्य कुटुंब, पेन्शनर सिटी, यामध्ये लोकांची इकॉनॉमी ही साधारणतः 20 ते 25 लाखापर्यंत लँड कॉस्ट घेण्यापर्यंतच आहे. त्यामुळं लोकांचं जागा घेणं, घर बांधणं ही बंगल्याची ही फक्त आता स्वप्न राहिलेलं आहे. मग ते स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून माणसं फ्लॅटकडे यायला लागलेत. कारण कोविड नंतर म्हणजे साधारणतः 2020 नंतर फ्लॅट संस्कृती ही सातारामध्ये अतिप्रचंड प्रमाणात वाढली. आता फ्लॅट घेताना नेमकं काय पाहावं? हा सर्वात महत्वाचा आणि योग्य प्रश्न तुम्ही विचारला. फ्लॅट घेताना लोकांना लक्षात येत नाही की आपल्याला काय गरज आहे, आपली नीड काय. ही नीड न बघता फक्त त्याची किंमत किंवा स्वस्त याच्यावर माणूस जातो. माझं वैयक्तिक मत आहे की ज्या वेळेला तुम्ही फ्लॅट बघायला जाल त्यावेळेला तिथली आसपासची डेव्हलपमेंट, तुम्ही जिथं फ्लॅट घेताय तो अपार्टमेंट केवढी आहे, त्यामध्ये अमेनिटीज काय दिल्या गेलेल्या आहेत, यापेक्षा महत्वाचं की मला तो फ्लॅट परवडतोय का. तिथून ज्या काही शाळा, कॉलेजेस किंवा सरकारी ऑफिसेस या किती डिस्टन्सवर आहेत, ट्रान्सपोर्ट किती कन्व्हिनियंट आहे, ह्या बारीक सारीक गोष्टी बघून मगच ग्राहकानं निर्णय घेतला पाहिजे की या ठिकाणी आपण फ्लॅट घ्यावा का नाही घ्यावा. त्याही पेक्षा महत्वाचं की त्याच्या पॉकेटला तो परवडतोय का. पुढे जाऊन असं वाटतं का मग नाही की हा फ्लॅट घेऊन माझ्यावर इकॉनॉमिकल बर्डन आलं नाही, फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ नये. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या घेणाऱ्या सर्व माणसांनी, मग तो मिडल क्लास असू द्या, अप्पर मिडल क्लास असू द्या किंवा इतर कोणी असू द्या, त्यांनी ते बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, नोकरदार आणि बिझनेसमॅन घर कशा पद्धतीने निवडतो किंवा त्यांची काय कन्सेप्ट असते? पहिली गोष्ट आहे की नोकरदार हा त्याच्या सॅलरीवर घराची निवड करतो. मग नोकरदाराची सॅलरी कशी आहे याच्यावर तो एक तर लोअर मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास यामध्ये डिवाइड होतो. साधारणतः लोअर मिडल क्लास हा साधारणतः 1 BHK 20 लाख ते 25 लाख याच्या दरम्यान त्याचा फ्लॅटचा कन्सेप्ट असतो. 2 BHK साधारणतः सातारामध्ये 30 ते 35 लाख. अप्पर मिडल क्लास याचा कन्सेप्ट थोडासा वेगळा होत जातो. बिझनेसमन पण त्यामध्येच येतो की त्यांना लोकेशन हवं असतं, एरिया हवा असतो, त्या ठिकाणी किंमत हा ते बघितली जात नाहीये. मग जितका कन्व्हिनियंट प्लेस असेल त्यांना किंवा लोकेशन प्राईम असेल, अशा केसमध्ये ते पैशाचा विचार न करता फक्त आणि फक्त लोकेशनवर फ्लॅट घेतलं जातं की ज्यामध्ये साधारणतः सातारामध्ये कॉस्टिंग हे साधारणतः अगदी 60 लाखापासून ते अगदी 1 कोटीपर्यंत फ्लॅटची जाते. सेम लँड ही त्याच प्रमाणात जातात. बिझनेसमन सध्याच्या घडीला सातारामध्ये तरी बंगल्यासाठी निवड करताना बॉम्बे पासून पवई नाक्यापर्यंतचा हा जो एरिया पट्टा आहे, सदर बाजार पासून ते कोडोलीपर्यंतचा, यामध्ये जास्तीत जास्त जागा बघण्याचा प्रयत्न करतो. सर, आता तुमच्या उत्तरामध्ये लँड हा शब्द आला, हो. की लँड निवडताना कशा पद्धतीने निवडली पाहिजे, आणि लँडमध्ये पण बरेच प्रकार आहेत, तर मला ते थोडं अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकता का? हा, लँड बद्दल जर तुम्हाला माहिती अजून हवी असेल तर जमीन ही 2 प्रकारची होती, एक शेती आणि एक बिनशेती किंवा बिगर शेती म्हणतात. जनरली घर बांधण्यासाठी ही बिनशेती जमीन लागते की का, तर त्यावर बँका लोन देतात, तुम्हाला होम लोन मिळतं. मग बिगर शेती जमीन ही साधारणतः सातारामध्ये बंगल्यासाठी निवड करताना सर्वसामान्य माणूस हा बॉम्बे पासून पवई नाका, मग तो
सदर बाजार असू द्या, कोडोली असू द्या, या पट्ट्यामध्ये जमीन बघत असतो बंगल्यासाठी. अपार्टमेंट पण त्याच प्रमाणात जात असते की तिथं साधारणतः 40 लाखाच्या आसपास आत्ताच्या घडीला तरी गुंठ्याचा रेट चालू आहे. तोच बॉम्बे रोशन पासून विकासनगर, खेड, कोडोली यामध्ये जर पाहिलं तर 15 ते 30 लाखापर्यंत लँड कॉस्ट असते. मग ही लँड कॉस्ट सर्वसामान्यांना अगदी लोअर मिडल क्लासचा कन्व्हिनियंट नाहीये. त्यामुळे तिथून वरचा जो क्लास आहे हाच बंगल्याच्या दृष्टिकोनातून जमिनीचा विचार करत असतो. हा, आधी माझं मत आहे की लँड ज्या वेळेला परचेस करताना त्यात बऱ्याच गोष्टी टेक्निकली असतात, ह्या बघणं गरजेचं असतं. बरोबर, ह्या बघितल्या जात नाहीत, त्यामुळं मग तुम्हाला लिगली अडचणी येतात आणि तुमचे पैसे अडकू शकतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. सर लँड बद्दल तर आता मला पूर्णपणे क्लिअर झालं. हो. आता लँड बद्दल आपण बोललोच आता, पण आता घर असेल, फ्लॅट असेल किंवा जमीन असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेताना आपल्याला लिगली सगळं बघावं लागतं. तर ते कशा पद्धतीने पडताळून बघायला? आज मुळात महाराष्ट्र शासनानं बिगर शेती प्लॉटिंग किंवा फ्लॅट घेताना रेरा हा ऍक्ट लावलेला आहे. बरं, रेरा नाही कळालं सर मला. रेरा हा नवीन 2000 पासून नवीन आलेला ऍक्ट आहे. हा बिल्डर आणि डेव्हलपर यांच्यासाठी तो आहे. मग रेरा संदर्भात काय आहे तर एखादी प्रॉपर्टी परचेस करत असताना त्या ठिकाणी रेरा नंबर आहे का हा बघितला. रेरा नंबर आहे याचा अर्थ काय आहे की त्या बिल्डरनं किंवा त्या लँड डेव्हलपरनं सर्व टेक्निकली गोष्टी त्या फुलफिल करूनच मगच तो नंबर त्याला दिला जातो. आणि त्याचे डिटेल्स हे तुम्ही आता पाहू शकता. पूर्वी काय व्हायचं की जेव्हा तुम्ही फ्लॅट घ्यायचा त्याला लिगली गोष्टी किंवा सँक्शन प्लॅन ही लोकांना बघायला मिळत नव्हतं. रेरामुळे काय झालं की तुम्ही कुठलाही फ्लॅट घेताय किंवा लँड घेताय तर या संदर्भाचं त्या ठिकाणी कोणतेही दावे कोर्टामध्ये आहेत का हे चेक केलं जातं. तो कलेक्टर ऑफिस किंवा नगरपालिकेकडून सँक्शन झालेला प्लॅन आहे का हा बघता येतो. आणि बघण्यापेक्षा काय आहे तर हा वेबसाईटवर तुम्ही कुठूनही संपूर्ण जगामधून कुठूनही हा प्लॅन डाउनलोड करून घेऊ शकता. की समजा तुम्ही 1 BHK फ्लॅट घेताय, बिल्डरनं ज्या काय तुम्हाला रूम साईज सांगितल्यात त्याच सँक्शनला आहेत का हे बघणं गरजेचं आहे. याला म्हणलं जातं लिगली. पहिल्यापेक्षा आता बऱ्याच सोप्या गोष्टी झाल्यात म्हणायचं तर. हो. पूर्वी ह्या गोष्टी लोकांना बघायला मिळत नव्हत्या, परंतु आता ह्या गोष्टी सर्वसामान्य माणूसही बघू शकतो. त्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे की हा ऍक्ट लावल्यापासून लोकांची फसवणूक बऱ्यापैकी कमी झाली आहे. ओके. आणि लोकांचे पैसे जे अडकून राहत होते ते राहायचं बंद झाले. आणि प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट होणं हा बिल्डरला कंपल्सरी झालेला आहे. त्याने जे काही डिक्लेरेशन दिलं की बाबा हा प्रोजेक्ट मी 4 वर्षामध्ये कम्प्लीट करीन, तो 4 वर्षामध्ये कम्प्लीट करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे फंड डायव्हर्ट होत नाही, हा सर्वात महत्वाचा विषय आहे. सर आज मी आता सातारा मार्केटमध्ये बघतोय ना, तर असे बरेच होर्डिंग बघितले तुम्ही की आता घर घेणं सोपं किंवा कारच्या किमतीमध्ये घर, असे बरेच मी होर्डिंग्स बघितले, पॅम्पलेट्स बघितलेत. इव्हन तुमची पण एक टॅगलाईन आहे की स्वप्नातलं घर आवा घेतलं तर हे कसं काय? पूर्वी काय व्हायचं की होम लोन हा कन्सेप्ट होता हा खूप बँकांनी कमी होता. त्याचे व्याजदर पण अति प्रचंड होते. लोन कमी प्रमाणात मिळत होतं. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणं अवघड जात होतं. परंतु साधारणतः भारत सरकारनं आता नवीन ऍक्ट आणले. त्याचबरोबर होम लोन रिझर्व्ह बँकेनं व्याजदर कमी केले. अगदी 7% व्याजदर आणले. अगदी सगळ्यात महत्वाचं सबसिडी चालू केली. अगदी 1.5-2 लाखापर्यंत सबसिडी लोकांना देते. तर ह्यामुळे काय व्हायला लागलं की बँका ह्या प्रॉपर्टीच्या किमतीच्या अगदी 90% लोन द्यायला लागले. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल पाहिलं तर 20 लाखाची जर एखादी प्रॉपर्टी असेल तर याच्या अगेन्स्ट लोकांना 18 लाखापर्यंत कर्ज मिळायला लागलं. पण 2 लाख रुपये इनिशियल भांडवल हे सर्वसामान्य माणसांच्याकडे आहेत. त्यातनंही जर त्याला 2.5-3 लाखाची जर सबसिडी मिळत असेल तर एखाद्याची इच्छा आहे पण तो आर्थिक परिस्थिती नसेल असा माणूस ही धाडस करायला सोपा लागलाय. आणि ते धाडस वाढल्यामुळेच आज फ्लॅट संस्कृती ही वाढत निघालेली आहे असं माझं मत आहे. आता बोलताना मी तुम्हाला एक बोललो की तुमची एक साईड आहे 64 अव्हेन्यू, स्वप्नातलं घर आवाजातलं तर त्याच्याबद्दल काय सांगा मला? ही साधारणतः मी 2023 ही स्कीम लॉन्च केली. 64 अव्हेन्यू हे नाव द्यायचं रिझन असं होतं की या जागेचा नंबर सर्वे नंबर हा 64 होता. बरेच लोकांनी मला प्रश्न विचारला होता की 64 म्हणजे काय. मी त्यावेळेस सांगितलं की 64 अव्हेन्यू याचा अर्थ अव्हेन्यू हा रस्ता आहे आणि 64ला जाणारा हा रस्ता आहे. ही स्कीम आम्ही लोअर मिडल क्लास आणि इन्व्हेस्टर जे पुण्या मुंबईत यांना डोळ्यासमोर ठेवून ही स्कीम आम्ही लॉन्च केली.
ज्यावेळेला लॉन्च केली त्यावेळेला जसं मगाशी आपली चर्चा झाली त्याप्रमाणे हा फ्लॅट मी इन्क्लुडिंग ऑल एक्सपेन्सेस 16 लाखात ठेवला होता. 25,000 रुपये बुकिंग ठेवलं होतं आणि बाकीची सर्व रक्कम ही होम लोनद्वारे मिळेल असं आम्ही प्रोव्हिजन केली होती. त्यामुळं अगदी ज्याची सॅलरी अगदी सातारामध्ये 25,000 पासून 30,000 पर्यंत आहे अशा लोकांनाही त्यावेळेला फ्लॅट घेणं सोपं झालं. ही जवळजवळ माझी 2 एकर मधला हा प्रोजेक्ट आहे. 350 फ्लॅट आहेत. साधारणतः एक 10 ते 12 शॉप्स काढलेले की तिथल्या लोकांच्या बेसिक नीड फुलफिल व्हाव्यात. 350 फ्लॅट मागे जवळजवळ 8 ते 10 गुंठ्यामध्ये गार्डन आहे. आता आपण जे बसलोय त्या 64च्या परिसरामध्येच बसलेलो आहे. सर आता माझी आणि तुमची ओळख बरेच वर्ष झाली. माझ्या माहितीनुसार तुम्ही पहिल्यांदा इन्शुरन्स कंपनीत काम करत होता. बरोबर. तर इन्शुरन्स कंपनी ते डायरेक्ट बांधकाम क्षेत्रामध्ये कसं काय? हा प्रवास जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा आहे माझा. इन्शुरन्समध्ये काम करत असताना असं जाणवायचं की घरी गेल्यानंतर पहिल्यांदा इन्शुरन्सचा विषय काढला की माणूस निगेटिव्ह व्हायचा. म्हणून मग आम्ही काय करायचो की त्यावेळेला रिअल इस्टेट संदर्भात एक 10 ते 15 मिनिटं माणसाची चर्चा करतो जेणेकरून त्याचं मन मोकळं होईल बोलायला. मग अशा वेळेला आम्ही चर्चा करताना जाणवलं की फ्लॅट विकणं ही थोडंसं सोपं गोष्ट आहे इन्शुरन्सपेक्षा, का तर ती दिसणारी गोष्ट होती. मग जेव्हा जेव्हा आम्ही फ्लॅट विक्री संदर्भात बिल्डरच्या ऑफिसला जायला लागलो किंवा साईट व्हिजिट करायला लागलो त्यावेळी असं जाणवलं की हा कन्स्ट्रक्शन व्यवसायापेक्षा मॅनेजमेंट व्यवसाय जास्त आम्हाला वाटायला लागला. की कन्स्ट्रक्शन करण्यासाठी फंड्स लागतात, फंड्स गोळा करणे, ऍडव्हर्टाईज करणे, फ्लॅट विक्री झाली तर पैसे येतील, पैसे आले तर बांधकाम होईल. मग हे 2 बेसिक गोष्टी आम्हाला लक्षात आले की मॅनेजमेंट आणि फंड्स आणि फंडसाठी मार्केटिंग ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे होत्या ते मला जाणवायला लागलं. म्हणून मग आम्ही धाडस करून एक छोटीशी स्कीम लॉन्च करायचं ठरवलं की 6 फ्लॅटची स्कीम, त्यामध्ये आम्ही 6 पार्टनर, त्यातरी फंड्स नव्हते आणि तिथून हा आमचा 12 वर्षापूर्वीचा प्रवास चालला होता. ते आता जवळजवळ 64 ही 350 फ्लॅटची स्कीम आम्ही बांधतो. आता माझ्या माहितीनुसार सर या क्षेत्रामध्ये तुमच्या घरातलं कोणीच नाहीये. हो बरोबर. या क्षेत्रात येताना काय अडचणी आल्या किंवा या क्षेत्रामध्ये तुम्हाला सपोर्ट कोणी केला जास्त? अडचणी आणि सपोर्ट सांगायचंच म्हणलं तर माझ्यापेक्षा माझी मिसेस ही संघर्ष माझा सांगेल तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल असं मला वाटतं. चला आपण त्यांच्याशी बोलू. चाल. आता सरांनी बऱ्याच वेळेला चर्चा करतोय आणि काय गोष्टींवरती. सरांना मी असा प्रश्न विचारला होता की आज सरांचं बॅकग्राऊंड असं बांधकाम क्षेत्रातलं नाही, तर त्यांना या क्षेत्रात येताना काय चॅलेंज आले किंवा त्यांना कोणी सपोर्ट केला? सरांनी तुमचं नाव घेतलं तर तुम्ही काय बोला? पहिली गोष्ट तर एखादी पत्नी म्हणजे खरंच अर्धांगिनी असते. मग ते तो मनुष्य कुठल्याही क्षेत्रात असू दे, तर अर्धांगिनीचं कामच आहे की त्यांच्या पाठीशी कायम उभं राहणं. तर जेव्हा हा संघर्ष, आता संघर्ष म्हणलं तर जिथं संघर्ष आहे तिथं सक्सेस नक्कीच आहे. संघर्षाशिवाय सक्सेसची व्याख्या होऊच शकत नाही. तर संघर्ष म्हणलं तर खरोखरच म्हणजे हे क्षेत्र त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. इन्शुरन्स क्षेत्रातून डिरेक्टली ते बांधकाम क्षेत्रात आले. हा योगायोग असेल किंवा ओघाने आले, पण त्या क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय स्ट्रगल केलेला आहे की प्रत्येक गोष्टीत त्यांनी जीव ओतून काम करणं, जे एक वाक्य असते की जीव ओतून काम करणं. मग फॅमिली असू दे, इतर गोष्टी असू दे, समारंभ, सण, हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलं होतं ज्यावेळेस या क्षेत्रात नवीन आले त्यावेळेस, आणि पूर्णपणे झोकून देऊन त्यांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे. मग संघर्ष करताना सुद्धा मग फॅमिली असेल, त्यांचे बाकीचे दोस्त परिवार असेल, हाही त्यांच्या पाठीशी उभा होता संघर्षात. संघर्ष म्हणलं तर असा काही जास्तीचा संघर्ष वाटायला काही आमच्या आला नाही. पण असं झालं की फॅमिली बाबतीत म्हणायचं गेलं तर जेव्हा लग्नानंतर किंवा लग्नानंतर लग्नाच्या वेळेस इन्शुरन्स मध्येच होते ते, आणि लग्नाच्या 6 महिने वर्षानंतर ते बांधकाम क्षेत्रात उतरले. त्याच्यानंतर असं व्हायचं की प्रत्येकाचं एक हे असतं की एका लेडीजचं हे असतंच ना की आपल्यासाठी वेळ द्यावा, वेळ असावा, आपल्यासाठी कुठेतरी वेळ राखून असावा. पण थोडंफार ते फील व्हायचं की आपल्यासाठी कुठे थोडाफार वेळ मिळत नाहीये.
पण की ठीक आहे की हे सगळं उभं करताना थोडेफार चढ उतार किंवा ह्या गोष्टी डील कराव्या लागतात म्हणजे. तर ते केलं. आणि त्याच्यानंतर फॅमिलीच्या बाबतीत म्हटलं तरी की आई वडील त्यांचे कोरेगावला म्हणजे आम्ही होतो, तर त्यांनी मग ती जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर टाकलेली होती की तू आहेस, तू बघतेस. मग मी या क्षेत्रात उतरलोय, तर या क्षेत्रात मला 100% वेळ देणं जमणार नाही. हा, त्यातली त्यात मी एक 10-20% मला जसा जमेल तसा मी वेळ देईन आणि देत होते. म्हणजे असं काही नाही की अगदी 100% त्यांनी दुर्लक्ष केलं फॅमिलीकडं. तो की त्यांच्या आई वडिलांकडं लक्ष देणं किंवा जबाबदारी त्यांची काय असेल ते पाहणं मी करत होते. आणि त्यानंतर जशी मुलं लहान होती, म्हणजे आमची मुलं, मोठा मुलगा माझा लहान होता, मग थोडं असं व्हायचं की त्याला एकदा पप्पा दिसले की त्याच्यानंतर त्याला कधी कधी 1-2 दिवसांनीच पप्पा दिसायचे. मग पप्पा कुठे आहेत किंवा पप्पा का नाही, तर की ही गोष्ट सुद्धा वाटायला आली. म्हणजे हाही एक संघर्षच असू शकतो. जेव्हा या कुठल्याही नवीन क्षेत्रात तुम्ही पडता किंवा ती गोष्ट, जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येतात, त्यावेळेस ठीक आहे, फॅमिलीकडे थोडंसं दुर्लक्ष हे होत असतं. पण आज जे काही सगळं उभं आहे ते पाहिल्यानंतर किंवा बघितल्यानंतर असं वाटतं की ठीक आहे, थोडाफार आपल्याकडे दुर्लक्ष झालं पण त्याचं बेनिफिट आज मिळतंय आपल्याला. मॅडम, तुमच्या उत्तरावरून मला तरी असं जाणवतंय की तुम्ही संघर्षाला कधीच संघर्ष म्हणून बघितलं नाही, पूर्णपणे त्याला पॉझिटिव्हपणे घेतलं आहे. मला फोंडा सरांच्याकडे बोलायचंय की सर, फॅमिली आणि बिझनेस हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही? त्यावेळेला ऍक्च्युली ती तारांची कसरत झाली. कारण की राहिला कोरेगावला व्यवसाय सगळ्या सातारमध्ये, संध्याकाळी लेट नाईट जाणं. शेवटी घरातल्या मी निर्णय घेतला की अरे बाबा, तू सातारलाच राहिलं जा, जेणेकरून मुलांना कमीत कमी तो दिवसात 1-2दा भेटतीस. त्यामुळे आम्ही साधारणतः 2013 मध्ये आम्ही सातारा राहिला. तोपर्यंत मी सातारा कोरेगाव येऊन जाऊ. आणि या मेन टाइम मला जाणवलं की कोमल बऱ्यापैकी कौटुंबिक सगळ्या जबाबदारी पार पाडायला. त्यामुळे मग मी तिला ते थोडंसं अशी चर्चा केली आणि सांगितलं की बाबा, मला आत्ता जर झालं नाही तर ह्या आयुष्यात पुन्हा कधी होणार. बरोबर. म्हणून मला सांगावं लागलं की बा, मी संध्याकाळी लेट नाही खाली किंवा मला वेळ मिळणार नाही. मुलांची शाळेची जबाबदारी किंवा इतर कुठल्याही जबाबदारी, या सगळ्या तिनं समर्थन केलं. त्यामुळे तिच्या मदतीमुळेच इथपर्यंत मी पोहोचू शकलो हे मला वाटतं. खरं बघायला गेलं तर मी आजपर्यंत ऐकत आलोय की एका पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. आज मी समोर समोर बघतोय पण नाही. प्रत्यक्षात लहान मुलांना. मॅडम, मी आता जेव्हा जेव्हा सरांना भेटतोय किंवा जेव्हा जेव्हा सरांच्या मीटिंग्स घेत असतील, तर तेव्हा तेव्हा मी तुम्हाला ऑफिसमध्ये बघत आलोय. येस. त्यांच्या खांद्याला खांद्याला तुम्ही काम करतायच. पण मला तुम्हाला आता असं एक विचारायचंय की एक स्त्री घर निवडताना नक्की काय बघते? हा, बरोबर, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. तुम्ही म्हणालात की तुम्ही कायम ऑफिसला आलं की मला बघतच होता, तर आता हाही डिसिजन ह्यांचाच होता की तू या क्षेत्रात ये. माझं क्षेत्र ही पूर्णपणे वेगळं आहे तसं म्हटलं तर. म्हणजे मी टीचिंग क्षेत्रात कार्यरत होते आतापर्यंत. एक 10-15 वर्ष मी टीचिंग क्षेत्रात होते. मग त्यांच्या बोलण्यातून ही असं आलं की नाही, तू या क्षेत्रात पडून बघ. म्हणजे तर त्यांनी मला त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं. आणि ठीक आहे, म्हणजे मी ते एक्सेप्ट केलं की चला, नवीन क्षेत्र असलं तरी ते आपलंच आहे. शेवटी किती झालं तरी आपलेपणा जो असतो, ज्या आपल्या कामात आणि जो आनंद असतो तो घेण्यासाठी सुद्धा मी या क्षेत्रात उतरले. आणि ह्या क्षेत्रात उतरल्यानंतर असं जाणवलं की प्रत्येक स्त्रीचा एक घर म्हणजे एक हळवा कोपरा असतो, की घराबद्दल त्या स्त्रीला खूप एक ओढ असते. म्हणजे की कुठेही जॉबला असू दे, कुठेही बाहेर असू दे, कितीही बाहेर असलं तरी आपण आपल्या घरी कधी पोहोचतोय आणि एक समाधान असतं. की जशा त्या कवितेच्या ओळी आहेत की घर असावे घरासारखे, नको ते नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको ते नुसती नाती. त्याप्रमाणेच की घर हे खरंच की नुसती नाती असता कामा नये, तर तिथं प्रेम, जिव्हाळा, माया, ओलावा ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. आणि हे सगळं एक स्त्रीच करू शकते. मग म्हणून की स्त्रीला काय अपेक्षा असतात की एक घर घेताना, तर एक घराची संकल्पना अशी असावी की तिथे भरपूर सूर्यप्रकाश असावा किंवा त्याची मुख्य दरवाजा आहे, जी एंट्री आहे ती प्रॉपर असावी. किचन, की ज्या किचन मध्ये तिचा जास्त वावर असतो, तर त्या किचन मधले म्हणजे एक बोलकं किचन असावं, की घरातली भांडी असतील किंवा इतर वस्तू असतील की ती त्याच्याशी समरस होत असते. एखादा कुकिंग करताना, पदार्थ करतानाही ते त्यात समरस होते.
मग हा किचनची कन्सेप्ट जी आहे की तिथं तिला आनंद मिळावा, की कुठलंही काम करताना त्या गोष्टीत तिला आनंद मिळावा. मग तशाप्रमाणे मुलांसाठी खेळण्यासाठी जागा प्रशस्त असावी, सेफ असावी. ह्या सगळ्या गोष्टी घर घेताना प्रत्येक स्त्रीच्या मनात हे विचार असतात. म्हणजे आता जे मॅडम उत्तर दिलं तर ते आपण सत्यात कसं उतरवतो? जसं तिनं सांगितलं त्याप्रमाणे आपण बेसिक ज्यावेळी ड्रॉइंग बनवतो बिल्डिंग बांधण्यापूर्वी, त्यावेळी आपण मेजरली पाहिजे जातं ही बिल्डिंग उत्तर दक्षिण कशी बांधता येईल, जेणेकरून तुम्हाला आणि पश्चिम हे सूर्य उगवता आणि मावळता, म्हणजे निम्म्या फ्लॅटला तुम्हाला पूर्वेकडे असतील, निम्मे फ्लॅट पश्चिमेकडे येतील, जेणेकरून मोकळी हवा, सूर्यप्रकाश ह्या गोष्टी प्रॉपर प्रत्येक फ्लॅटला मिळाव्यात. हा दृष्टिकोनात आम्ही पहिले बघितलं जातं. जास्तीत जास्त मोकळी जागा ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तिथं गार्डन किंवा इतर खेळण्याच्या, जसं तिने सांगितलं मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा ठेवल्यानंतर मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा मिळू शकते. आता सर, आता बऱ्याच गोष्टींची आपली आतापर्यंत चर्चा झाली. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आता आपले जे प्रोजेक्ट चालू आहेत किंवा नवीन प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल मला? आता जवळजवळ ह्या जो माझा प्रवास आहे 12-15 वर्षाचा, त्यामध्ये जवळजवळ मी 400 ते 450 फ्लॅट बांधून हँडओव्हर केलेत लोकांना. आता अंडर कन्स्ट्रक्शन कोरेगाव आणि सातारा या दोन्ही शहरांमध्ये मिळून साधारणतः 400-450 फ्लॅटचं बांधकाम चालू आहे. ही आता माझा प्रवास आहे. साधारणतः पुढच्या 1-2 ते 3 महिन्यामध्ये मी नवीन एक प्रोजेक्ट लॉन्च करतोय. एक 99 अॅव्हेन्यू म्हणून 64च्या शेजारीच लॉन्च करतोय. रिलायबल प्राईड म्हणून जो असेल तो दुमाळाळीमध्ये आपण करतोय, शाहू बोर्डिंगच्या शेजारी. कोरेगावमध्ये आपण 2 स्कीम लॉन्च करतोय. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आणि पाईपलाईन असे पकडले तर साधारणतः 500 फ्लॅट आता चालू राहतील माझे. ही फ्युचर माझं प्लॅनिंग आहे. आता सर, मला फ्युचर बद्दल पण तुम्ही सांगितलं. सर, तुमची आता एका साईडची खूप चर्चा चालू आहे आणि मी त्याचे साताऱ्यात जागोजागी होर्डिंग बघतोय किंवा न्यूजपेपरमध्ये त्याची बातमी बघतोय किंवा पॅम्पलेट्स बघतोय. 64 अॅव्हेन्यू, त्याच्याबद्दल काय सांगा? आमची टॅगलाईनच आहे की स्वप्नातलं घर आवाक्यातला दर. ही सर्वसामान्य लोकांसाठी 350 फ्लॅटची आम्ही स्कीम बांधतोय. म्हणजे अगदी बघाल तर ग्रामीण भागातला एक वार्ड तिथं आपण उभा करू. अगदी 16 लाखापासून अंडर कन्स्ट्रक्शन ज्यावेळेला स्कीम लॉन्च केली होती त्यावेळेला फ्लॅट होता, तो आता जवळजवळ 21 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. जवळजवळ आम्ही 4 स्कीम म्हणजे 4 अपार्टमेंट बांधून हँडओव्हर केल्यात. शेवटची अपार्टमेंटचं काम म्हणजे ई विंगचं काम आम्ही चालू केलंय की त्याचं आरसीसी काम आता चालू आहे. आणि तीच होर्डिंग तुम्ही जे आता म्हणला, तीच होर्डिंग जवळजवळ 15 ते 20 होर्डिंग आम्ही संपूर्ण सातारा शहर आणि सातारा लगतची गावं इथं लावलेली आहेत. सर, आता मी सकाळी तुमच्याकडे येताना एक प्रश्न घेऊन आलो होतो की घर संकल्पना, ती माझी बऱ्यापैकी पूर्णपणे म्हणतो ना ती क्लिअर झालेली आहे. तर आता शेवट मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की भविष्याचा काय प्लॅन आहे आपला? भविष्याबद्दल पाहिलं तर इथून पुढं बरेच प्रोजेक्ट लॉन्च होतील, माझे होतील किंवा इतर लोकांचे होणार आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये जो बिल्डर मार्केटिंग स्ट्रॉंग ठेवल तोच या क्षेत्रात टिकू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, आता ॲज अ बिल्डर म्हणून हे झालं आता, तर जे आता हे पॉडकास्ट बघतात किंवा जी लोक आता ही व्हिडिओ बघतात, तर त्या लोकांना तुम्ही आता काय सांगाल? एवढंच सांगेन की प्रत्येकानं विचारपूर्वक घर घ्यावं. ते घर घेताना ह्या ज्या आता चर्चा झाल्या त्या सर्व गोष्टी त्यांनी विचारपूर्वक जाऊन ऑन साईट चेक कराव्या, बघाव्या, टेक्निकली, नॉन टेक्निकली, आणि मगच त्यांनी ते घर घ्यावं असं माझं मत आहे. तर मंडळी, आता सरांशी चर्चा केल्यावर माझ्या घरासंबंधीचे सर्व प्रश्न क्लिअर झाले आहेत आणि निश्चितच तुमचे क्लिअर झाले असतीलच. तर अशाच नवीन माहितीसाठी आपण भेटत राहूया प्रेम डायरीमध्ये. धन्यवाद.